इतर लोकांसाठी असेल कदाचित आज न्यू इयर, पण आमच्यासाठी काय, रोजच पहाटेची लाईट, सकाळी जाऊन मोटर चेक करणे, त्यातल्यात मोटरीचा प्रॉब्लेम असणे, डीपीचा प्रॉब्लेम असणे, पाणी भरणं न उरकणे आणि अशा हजारो प्रॉब्लेम आपल्याला रोज फेस करावं लागते. कारण काय करणार, शेतकरीच आहे ना, आणि शेतकऱ्याच्या नशिबामध्ये तर या सगळ्या गोष्टी लिहिलेल्याच आहे. आणि परिस्थिती किती जरी वाईट असली ना, फक्त एक शब्द बोलायचा, चालायचंच, आणि बाकी सगळ्या गोष्टी देवावर सोडून द्यायच्या आणि आपल्या कर्मावर सोडून द्यायच्या. बाकी सकाळी 5:30 वाजता लाईट असल्यामुळे आपण सगळ्या मोटरी वगैरे स्प्रिंकलर वगैरे चेक करून घेतले बरं का, आणि दुपारनं आपलं काम होतं ड्रिपच्या नळ्या बाहेर काढायच्या. आणि मित्रांनो, माझ्या लाईफ मधला आहे ना सगळ्यात जास्त स्ट्रगलिंग एरा आहे ना सध्या चालू आहे बरं का. आणि या स्ट्रगलिंग एरा मध्ये मित्रांनो मला आहे ना खरं तर एक समजतंय की माझे ना सख्खे कोण आहे, माझे पराये कोण आहे. म्हणजे लिटरली मित्रांनो, मी एका अशा लढाईमध्ये उतरलोय जिथे फक्त माझ्या एकट्याच्या हातामध्ये तलवार आहे, मी एकट्याच्या ना पूर्ण सैन्याविरुद्ध लढतोय, आणि मला ना मित्रांनो सपोर्टला सुद्धा कोणी नाही. पण कसा विषय माहितीये मित्रांनो, कुणी सपोर्ट करू किंवा नाही करू, किंवा कुणी साथ देऊ किंवा नाही देऊ, आपल्याला काय घंटा फरक पडत नाही. कारण आपल्या स्वतःवर ना एक तर खतरनाक आत्मविश्वास आहे ना, आणि आपल्या कष्टावर पण आपल्याला ना डेंजर आत्मविश्वास आहे. बाकी परिस्थिती कितीतरी वाईट आली आणि कुणी कितीतरी आपल्याला ना विरोध केला तर मित्रांनो खचायचा नाही बरं का. आपल्या ना एकदम आहे ना निश्चयावर ठाम राहायचं. कारण काय विषय माहितीये मित्रांनो, जोपर्यंत आपण खंबीर आहे ना तोपर्यंत आपलं कुणीच काही वाकडं करू नाही शकत. बाकी मित्रांनो, फक्त आपलं हार्डवर्क आणि आपलं स्ट्रगल आणि आपलं कष्ट आहे फक्त कधी विसरायचे नाही बरं का. आणि त्या लोकांना कधीच विसरायचं नाही, जे लोकांनी ना आपल्या पडत्या काळामध्ये आपली किंमत केली. आणि मित्रांनो, शेवट फक्त एकच सांगेल बरं का, कधीच हार नाही मानायची बरं का. आज न उद्या ना परिस्थिती बदलणार आहे, फक्त आपल्या कर्मावर आणि कष्टावर 100% विश्वास ठेवा. आणि आपल्या आयडियावर नवीन असेल तर लवकरात लवकर फॉलो करून घ्या.